हे घेतलं पाणी, ही दोन आणि ते ही दोन दमवत नाही तर लय म्हणून हे घेतले. तर आहे की नाही फायनली आपण ह्यात मासे सोडल्यात काय विषय नाही. 2 गोल्ड फिश आहेत आणि 2 बारके काय तर आहेत म्हणजे त्यांचं काय तर नाव घेतले त्यांनी मला पण माहित नाही. वाह! 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 बुक्का फाईट आणि वातावरण टाईट पाऊस पडायला लागलाय. तर मित्रांनो कसं काय भावना संपला की विषय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर विषय झाला माहिती आहे का आजचा व्हिडिओ आहे की नाही मी इथनं स्टार्ट करलोय. कारण काय झालंय माहिती आहे का सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्या इथं आणि मला जायचं आहे एका ठिकाणी म्हणजे काय झालं माहिती आहे का माशाची पेटी आपण धुवून 3 ते 4 दिवस झाले आणि शूटमुळे इकडे-तिकडे म्हणजे फिरायला-बिरायला गेलो त्याच्यामुळे आहे की नाही मासच आणलो नाही. मग आपल्याला आहे की नाही मासा आणायचे आधीचे मासे आपण दिले तुम्हाला माहीतच आहे आणि आपल्याला नवीन मासा आणायचा आहे आता. मग त्यासाठी मला आहे की नाही मिरजेमध्ये जायचं आहे आणि दुपारनंतर आपल्याला आहे की नाही एडिटिंग पण आहे असा विषय आहे. मग आता मासा आणायचे पहिला म्हणजे बाहेर गेल्याशिवाय मला असं करमत पण नाही असा विषय आहे. तर आता कधी पाऊस थांबतोय बघूया आणि संध्याकाळी पण एका ठिकाणी जाणार आहे. एकदम क्वालिटी विषय आहे असा विषय आहे. तर त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहावा. चला हां, अनेक विषय काय झाला माहिती आहे का? आजपासून आपण आहे की नाही व्हिडिओमध्ये माईक वापरायला चालू करणार आहे. कारण काय झालंय, जरा ते आवाज आहे की नाही लयच कर्कश यायला लागलाय. म्हणजे बाहेरचा बॅकग्राऊंड व्हॉईस लयच यायला लागलाय. त्यासाठी आहे की नाही मी आता आजपासून ठरवलंय. म्हणजे हे मी माईक घेतलेला आधी एक 7 महिने झाले माईक घेतलेलो मी. मग यूज करत नव्हतो. मला जास्त यूज करायला आवडत नव्हतं माईक. पण आता मला ते माईकची हे कळाले आता म्हणजे काय म्हणतात व्हॅल्यू कळायला लागली आता असा विषय म्हणून आणि मी दुसरा माईक मागवलाय. तो एकदम भारीतला आणि ब्रँडेड मागवलाय म्हणजे तोच मला माईक पाहिला असा तो माईक मागवलाय मीनं आणि चांगला पण आहे DJIचा. पण ह्यो पण आहे चांगला पण ह्यानं पण जरासा आवाजला जरासा डिफरन्स पडतोय. बरं राहू दे म्हणलं चांगलाच मागवूया म्हणलं YouTubeचा व्हिडिओ करतोय म्हणलं चांगलाच यूज करूया. मग आजपासून आपला आहे की नाही आवाज तुम्हाला जास्त वेगळा येईल असा विषय आहे. तर काय तर चुकी-बिकी झाल्या आवाजामध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो आवाज व्हॉईस कसा वाटतो हे पण मला कमेंट करून नक्की सांगा, की आधीपेक्षा व्हॉईस किती चांगला यायला हे पण मला सांगा. तर चला विषय काय झाला माहिती आहे का? जरासं आपलं आता हे पेटी सगळी स्वच्छतेने धुतल्या काय विषय नाही. तर आपलं मासे सोडायचे त्यात बिना माशाचं काय तर वाटतंय म्हणजे घर रिकामं वाटायलंय असा विषय आहे. तर मी पेटी स्वच्छ करून ठेवल्या. आता झालं त्याला एक 7 ते 8 दिवस झाले. मग आता आपल्याला करायचं आहे परत हे मासं-बिसं आणून. तर आणतो आता मासं पहिला पाऊस थांबल्यावर. डायरेक्ट तुम्हाला पाऊस थांबल्यावर भेटतो. तर चला. तर विषय काय झाला माहिती आहे का? जरा तर पाऊस थांबलाय काही विषय नाही. म्हणजे आता जातो आणि आज घरात पण कोण नाही. म्हणजे कोणच नाही. निखिल नाही, ना की दसरूबाई नाही, ना की अमोल नाही म्हणजे कोणच नाही. आणि बघूयात अनिकेत पण नाही असा विषय. अमोल काही नाही झाला. अमोलचं नाव चुकून आलं. तर कोणच आज घरात नाही. एकटाच जायला आणलाय मला मासा आणला. ते मासं धरून बसायला कोण लागतंय असा विषय. मग कोण तर असले घरात काही वाटत नाही. पण बघू एकटाच घेऊन येतो. तर चला आता काम पण नाही. डायरेक्ट आल्यावर आपल्याला व्हॉईस ओव्हर द्यायचा आहे. तर चला. तर आहे की नाही चाललोय मिरजेमध्ये तर आपल्या मिरजेतच मासे घ्यायचे आणि पाऊस पण आता थांबलाय. मग आम्ही आता चाललोय एक तासभर तरी पाऊस पडालता आणि आज दाखवले पण गुगलला की पाऊस पडणार आहे म्हणून. तर चाललोय मिरजेमध्ये तर तुम्हाला डायरेक्ट मासे भेटते तिथेच भेटतो. तर चला. तर आहे की नाही आलोय इथं माशापाशी इथनंच आपल्याला मासे घ्यायचे. तुम्हाला दाखवले मी 2दा-3दा दुकान. पैसा कुठला घ्यायचा अनिकेत? काल आल्यात काय नवीन? हे घेतलं पाणी. ही दोन आणि ते ही दोन दमवत नाही तर लय म्हणून हे घेतले. तर आहे की नाही घेतल्यात मासे ही. 2 वेगळे आणि 2 गोल्ड फिश घेतल्यात. तर आता direct सोडतो 2. चला. तर आहे की नाही आणलंय आता मासं. लाईट लावतो पहिला. मासा आता ही सगळ्यात पहिले ह्यात मासा आहे ना सगळ्यात पहिले ह्यात सोडतो याला. कारण मासा टाकल्यावर चांगला दिसणार आहे बघा. तुम्हाला दाखवतो. पहिला सोडतो कारण व्हिडिओ घ्यायला हर्षदा पण नाही. हर्षदा गेला कोल्हापूरला. मग आता पहिला सोडतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर चला. तर आहे की नाही फायनली आपण ह्यात मासं सोडल्यात काय विषय नाही. 2 गोल्ड फिश आहेत आणि 2 बारके काय तर आहेत म्हणजे त्यांचं काय तर नाव घेतले त्यांनी मला पण माहित नाही. तर आता हे साईडला लपणार अशी कारण त्यांना जराशी आता नवीन-नवीन जागा असते ना. मग काय वाटत नाही. मग आता दिसायला बाबा पेटी भारी म्हणजे असं मला पण जरा बरं वाटते पेटी असं दिसली की नाही कसं तर वाटायला होतं. तर चला बघा ही पांढरी 2 आहेत आणि केशरी कलरची 2 आहेत. तर आहे की नाही, अशी 4 मासं आणल्यात मी. आता जरा पेटी भारी वाटायला तर या विषयाने. तर आहे की नाही जरासं व्हिडिओ एडिट करतो. मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. चला. वाह! 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 बुक्का फाईट आणि वातावरण टाईट पाऊस पडायला लागलाय. तुम्हाला पाऊस दाखवतो. हे पहा समोर पाऊस. लय म्हणजे लय पाऊस पडायलाय. हो, हो. आज बुक्का फाईट वातावरण आहे. पुढे ढग बघा कसले काळे झाले. आज सुट्टी देत नाही पाऊस 100%. डेंजर, डेंजर. दाखवतो तुम्हाला. तर इकडे पाऊस पूर्ण मागे सगळा पाऊस भरलाय. आज तरी लिहिलंच की 100% पाऊस पडणार आहे म्हणून मी बघितलेलं मोबाईलमध्ये आणि तरी पडालाय पाऊस.
पहिला माझी बोटं काढून ठेवतो साईडला. तर बघू आता कधी थांबतोय. चला तोपर्यंत आहे का ना आपण आपलं डाएट जरास हे करूया. पाणी पडलं पाहिजे तर आहे नाही हे काय म्हणते त्याला हे आहे लक्ष दिलं माझ्या बघा रताळ आहे. तर आता आपला आहे सोलून ते आता हे करायचं आहे दुधासोबत आणि साखरेसोबत मिक्स करून खायचं आहे. तर तुम्हाला हे पहिला बनवतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर चला कारण जिमला जाते म्हणजे खायला लागते बरोबर 12 वाजता. मी 6 वाजता खायचो पण ट्रेनर म्हणले की चुकीच्या वेळेस खातोयस. मग अनेकाला विचारलो त्यांनी म्हणून चुकीच्या वेळेस खातोयस मग आपल्याला बरोबर 12ला खायला लागते आणि ते पचायला थोडासा वेळ लागतो रताळ असा विषय. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट आहे हे बनवून भेटतो. चला तर आहे नाही केले रेडी आहे. तर रताळा असं पहिलं पूर्ण शिजवायला लागते त्यावर दूध आणि मग साखर टाकायला लागते. तर आता साखर टाकली बहुतेक विरघळायला जरा असं वेळ लागणार. जिम साठी लय भारी आहे म्हणजे जे गेनिंगला टाकले जे साईज गेनिंग करणार आहेत त्यांच्यासाठी एक नंबर आहे एक नंबर. लगेच साईज गेन होते ना लगेच म्हणजे महिन्याभरात तर तुम्हाला रिझल्ट दाखवणार असं वाटते. 1 किलो तर वाढलच पण हे बरोबर 12 वाजता खायचं. तर आहे की नाही बघूया पहिल्या याची टेस्ट कशी झाली ती टेस्ट म्हणजे गोड बीड झाले का बघूया पहिला. एक नंबर झाले एक नंबर गोड झाले एक नंबर. जे कोण जिम जातात त्यांच्यासाठी एक नंबर आहे पण बरोबर 12 वाजता खात जावा. साईज गेनिंग साठी एक नंबर आहे. ओके चला तुम्हाला आहे की नाही खाऊन भेटतो. तर आहे की नाही बाहेर तर विषय काय नव्हता का बाहेर आहे की नाही लय मोठा पाऊस चालू झाला आहे म्हणजे आज दिवसभर नुसता पाऊसच आहे कंटिन्यू. आता मी 2 रील एडिट केलो म्हणलं आता काय करायचं म्हणलं आता काम पण नाही आहे काय मग युट्यूबवरचे व्हिडिओ बघत बसलो होतो. कसं काय काय ते म्हणजे मोटिवेशनचा असा विषय आणि आता पाऊस पडला आता काय मला पण काय कळणार काय करायचं. मस्त मी 1 तास झोप पडत वाजले 3-4ला उठवत तुम्हाला डायरेक्ट 4ला भेटतो. तर चला तर आहे की नाही जस्ट आत्ता उठलो आणि एडिटिंग करून मी व्हिडिओ पोस्ट पण केलो. कारण मगाशीच गेलो कारण 1 तास झाला झोपलो फक्त आणि तिथं परत काय झोप पण लागली नाही कारण पाऊस पडला लेट पण गेली आता लेट परत असं झाला. मग रील पण पोस्ट केला आता चाललोय मी एका मेडिकल मध्ये आहे नाही मला एक ते चेहऱ्याला लावायचे आहे क्रीम आणायचे जे की मला ते एकाने दिल्यात की ती वापर म्हणून चांगली आहे ती क्रीम कारण त्याने हे सगळे फोड्या उठल्यात असा विषय. तर आता चाललोय तिकडे. तर चला तर सकाळ जर मी पोहोचाय की नाही माझ्यासोबत खेळ खेळायला लागलाय मी आवरून कुठं जायचं म्हणतोय तवाच पडालाय. हे जाय की नाही लेवड मला राग आले पोच बघा आता परत परत पोस्ट पडला आलाय सोयी झालाय. काय करायचं सांगाय पावसाला आणि मला एक महत्वाच्या कामासाठी बाहेर जायला तरी पण पाऊस पडायला असा विषय झालाय. मी बरोबर आवरतोय आणि मगच पाऊस पडालाय असा विषय व्हायला. आता काय करायचं मला तुम्हीच सांगा बाहेर पडायचं की नाही आणि आवरलोय मग आता पाऊस नव्हता मी झोपलोय पाऊस नव्हता जरासच पडला पण आता एवढा मोठा पाऊस पडलेला आहे की घरातनं बाहेर निघायला सुद्धा येत नाही असा विषय झालाय. आता बघू पाऊस थांबल्यावरच निघतो तोपर्यंत चला. तर आहे की नाही शेवटी पाऊस थांबलाय चाललोय आता. तर चला तर आहे की नाही घेऊन आलोय आणि व्हिडिओ काय घेतलो नाही घेताना तर डायरेक्ट तुम्हाला इथं आल्यावरच भेटलो तुम्हाला इथं दाखवलो. तर बघायलात लोक इथं काय आणलंय म्हणून तर घेऊन आलोय बघा कसं आहे टेस्ट टेस्ट म्हणजे लावल्यावर कळतं आपल्याला काय विषय नाही. तर चला लोक मागायला जाता इथे नको द्यायला तर डायरेक्ट तुम्हाला लावतानाच भेटतो. तर चला तर आहे की नाही क्रीम घेऊन आहे की नाही आत्ता आलो घरला डायरेक्ट आणि आता आपल्याला परत एक एडिटिंग करायचं व्हिडिओ फक्त 5 तेवढाचा काय विषय नाही. तर आजचा व्हिडिओ आहे की नाही तर स्टॉप करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करा जाता का नाही आपल्या ॲडला सबस्क्राईब तेवढं करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट.